महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असल्यामुळे ठाकरे सेनेसोबत चर्चा सुरू असल्याचं सपकाळांनी म्हटलं आहे। मनसेसोबतचा प्रस्ताव आला तर त्यावर देखील चर्चा होईल असं सपकाळ म्हणाले। अजित पवार यांच्यासोबतचा कोणताही प्रस्ताव अद्याप नाही असंही सपकाळांनी म्हटलंय। महाविकास आघाडीच्या घटकपक्ष या नात्यानं आणि इंडिया अलायन्सचा घटकपक्ष या नात्यानं जरूर युबीटीच्या सोबत आमची चर्चा सुरू आहे आणि युबीटीची चर्चा करण्याच्या अनुषंगानं यापूर्वीच आम्ही आमच्या संघटनेला तशा प्रकारचा सूचना दिलेल्या आहेत। सोबत जर मनसे असेल तर मग काय करणार? अजून तसा प्रस्ताव आला नाही। आजच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये जर तसा प्रस्ताव आला तर त्यानंतर झालेल्या निर्णयाच्या अनुषंगानं आपल्याला अवगत होईल। अनेक ठिकाणी महायुतीमधील अजित पवारांसोबत सुद्धा काँग्रेस जाण्याच्या तयारीमध्ये आहे, तुमची परवानगी असणार आहे? असाही प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही आणि अशा कोणत्याही पक्षासोबत काँग्रेस पक्ष जाणार नाही। तर मुंबई पालिकेमध्ये नातलगांना उमेदवारी मिळण्यासाठी नेत्यांची लगबग सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विनायक राऊत मुलाला वाकोल्यामधून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत, तर सुनील प्रभू गोरेगावमधून मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत। मुंबई पालिकेत नेत्यांची नातलगांच्या उमेदवारीसाठी लगबग सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। विनोद घोसाळकर धाकटीसून पूजा घोसाळकरसाठी दहिसरमधून इच्छुक आहेत। खासदार संजय पाटील मुलीसाठी भांडूपमधून इच्छुक आहेत। सुनील प्रभू मुलासाठी गोरेगावमधून इच्छुक आहेत। अजय चौधरी सुनेसाठी परळमधून इच्छुक आहेत। श्रद्धा जाधव मुलासाठी वडाळ्यातून इच्छुक असल्याची माहिती आहे। माजी आमदार दगडू सपकाळ मुलीसाठी लालबागमधून इच्छुक आहेत। सचिन अहिर वरळीमधून मुलीसाठी इच्छुक आहेत।